काही बी झालं तरी त्यांना इकडनं माल घेऊन जाऊ द्यायचं नाही. ए कोण तिकडे ये बाहेर. ए जर जर पाय लागलं जर. आक्रमण. मार. अंधारात दिसलंच नाही बलमा. तू अंधारात दिसलो नाही. जरा कमी मला तुम्ही गाडला असतं पाठी. बलमा या जरा इकडे लवकर. चल. हा ना त्याला अजून. काय नाही केलं. काय नाही केलं. सोडा. 2 क्वार्टर पेला तू माझ्या. बस करा. बलमा आपला डुप्लिकेट मालाचा टेम्पो आता ना. तो माल इथं काढून ठेवा आणि हा माल टेम्पोत टाक लगेच. आम्ही जा. हे बघ तुझा मी फोटो काढलाय. पण जर कुठं पळून जायचा प्रयत्न केलास मी सांगते तेच ऐकायचं नाहीतर अटक करीन तुला. चल निघ. त्याला सामान टाक. चला. एवढ्या लवकर बंद करून गेला बी. अरे देवा सत्या नेमका आत्ताच न्यायला आलाय की. मी जरा दिसले नाही ना लय होईल. अहो मी तर तुम्हाला सोडा नाही म्हटले. माझी तर हजामतच करून देतो. बलमा एक काम कर. सत्यात जायच्या आधी मी मागच्या दरवाजान जाते. गाडीचे तिकीट. वाघमारे. वाघमारे. वाघमारे मॅडम. वाघमारे. सत्या हो काय वाघमारे कुठं आहे तुम्ही? फाईल शोधत होते आतमध्ये. सापडतच नाही कधीपासून. मग झालंय का तुमचं काम? हा आता उद्या शोधते. चल राहू दे. बरं चला निघूया. आले. मम्मीची तब्येत कशी आहे? हा काय काळजी करायचं कारण नाहीये. चला घरी जाऊ. या.
वाघमारे उठा, घर आले. वाघमारे अहो काय अहो जेवणार नाही का तुम्ही? नाही, मला लय कंटाळा आलाय आणि भूक बी नाही. मग काय उपाशी पोटी झोपणार आहे तुम्ही? आणि मध्यरात्री भूक लागली तर चला गप जेवून घ्या. अरे खरंच भूक नाही मला. वाघमारे चला चला तुम्ही या या सत्या रे काय करतोस? या बसा तुम्ही तर बस. सत्या अरे सांगितलं ना मला खरंच भूक नाहीये. वाघमारे काय करताय? जरा हळू बोला, नाहीतर तुमच्या सकट अख्ख्या घरादाराला जेवण वाढायला लागेल मला. तुम्ही ना काहीच करू नका, फक्त शांत बसा. हं? वाघमारे काय करताय तुम्ही? सोडा ते, सोडा बघू. सत्या इकडे या तू. अरे मदत तुम्ही तरी इथं करू बसा. दे मला. तुम्ही आधीच दमलाय ना, अजिबात काय करायचं नाही, फक्त जेवायचं. बसा तुम्ही. चला सुरू करा. तू जेवलास का? ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही उपाशी आहे ना, तुम्ही जेवून घ्या ते. चला. म्हणजे नाही जेवलास? का नाही जेवलास? वाघमारे कसं आहे, जेव्हा माझी बायको माझ्या समोर नसते ना, तर माझ्या घशाखालनं घासच उतरत. वाघमारे फक्त मला बघत बसून पोट नाही भरणार तुमचं. ये या खावा. खावा की. आता काय बाबा, आत्ताच लाड करून घेते नवऱ्याकडनं, नंतर तो नगरसेवक होणार, नगराध्यक्ष होणार, तेव्हा कुठे त्याला वेळ मिळणार आहे सगळं करायला. अच्छा, आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी निवडून येणार म्हणून? कुणी कशाला सांगायला पाहिजे? दिसतेच की सत्या, त्या दिवशी तू दिलेलं भाषण किती व्हायरल गेलं बघितलंस ना. आणि आज सकाळी त्या माणसानं चक्क तुझ्या गळ्यात हार टाकला. सगळ्यांना लई कौतुक आहे तुझं सत्या. तुमच्या दोघांपैकी कुणी जरी जिंकलं ना, तुम्ही एकत्र मिळून काम कराल माहितीये मला. पण सत्या, माझी तर इच्छा आहे की तूच निवडून यावं. माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. वाघमारे तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी की मम्मीचं जिंकणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण मम्मी जर हरली ना, तर तात्यासाहेब आणि पक्ष दोघांचा बी अपमान होईल, आणि ते अजिबात होऊ द्यायचं नाही मला. सत्या अरे मी वाघमारे, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, हा मुद्दा मला परत नको आहे.
सत्या अरे सत्या, माझा तुला पाठिंबा या. लई गुणाची सून आहे माझी. किती काम करते का तू? घरची ड्युटी करती, बाहेरची ड्युटी करती, हितली ड्युटी करती, तिथली ड्युटी करती. मंजिरी, माझ्या सत्याचं कान झालं का पकू? बाई 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 बाई, काय भुळ थोबड करतेस तू? हा, जणू काय तुला आठवतच नाही का? नाही अगं, काल रातच्याला इथं डायनिंग टेबल तुम्ही दोघ जण जेवण करत होता ते. नाही 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 नाही, सत्य तुला असा घास भरत होता पण तू अशी लाजत होती. लाजली आठवत ना काय म्हटली सत्याला? सत्या, तुझी क्लास ना, तरी तू आणि मम्मी दोघं मिळून काम करा. लोकांना तुझं कौतिक हाय ते हाय, होय ना? असंच म्हणलीस ना? त्याच्यावर माझा लेख काय म्हणला का मी मम्मीच्या विरोधात जाणार नाही. त्याच्यासाठी माझी हार म्हणजे तात्यासाहेबांची हार. कळलं ना? ये बघ, माझ्याकडं बघ आणि एक गोष्ट टकोरात फिट करून ठेव. मला हरवायची स्वप्न बघायची नाही आणि माझ्या लेकाचं कान अजिबात फुकायचं नाही. माझ्या तोंडाव पडशी. ही मम्मी साहेब लई भारी पडेल तुझ्यावर, कारण मम्मी साहेब अशी पंगा म्हणजे 7 ताऱ्यात दंगा असतोय. काम ड्युटी करती. मनात ठेवायची चप्पल, ध्यानात ठेवायची चप्पल, निवडून द्यायची चप्पल. आली चप्पल, येणार चप्पल, निवडून द्यायची आपल्याला चप्पल. चप्पल मम्मी साहेब, कोण कुणाला भारी पडते ना ते कळेलच. आता साताऱ्यात असा दंगा होईल ना का आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. टीव्हीवर पण काय दाखवत नाही. हे घे, बदलत राहा चॅनल, बदलत. याच्यात काय नाही. हे चाळा चाळा, पेपर चाळा, बघा त्याच्यामध्ये बातमी आहे का? माया सुर्वेला अटक झाल्याची, नाहीतर माया सुर्वेच्या गोडाऊनवर धाड पडली, अशी काय बातमी आहे की नाही बघा ना. द्या पेपर, मी बघते. याच्यात पण काय नाही. हे सगळे अरे चाळा ना पेपर चाळा ना, बघा ना ती बातमी, बघा ना ती बातमी. आपल्याला पाहिजे ती बातमी पाहिजे ना. अरे तुम्हीच गेला होतात ना तो माल गायब करायला. तुम्ही दोघांनीच तो माल ढोपला काय तिकडं? नाही साहेब, बाटली उडून ती पोलीस बाई आली. बाटली उघडेच तर पोलीस बाई आली. म्हणजे पोलीस बाई आली नसती तर तुम्ही तिकडं मैफिलच रंगवणार होतात, आहे का नाही? काय पोलीस बाईच बघितली ना की भूत बघून आलाय? होय साहेब, तिकडे खरंच पोलीस बाई होती. खरोखरची पोलीस बाई होती. मग कारवाई कशी नाही झाली? पेपरात काय छापून कसं नाही आलं? या टीव्हीवर काय दिसत कसं नाहीये? काय करू मी ह्या दोघांचं आता? अहो जरा शांत व्हाणं. बघा बरं, तुम्हाला किती घाम फुटलाय. घाम फुटला नाही मला. ह्या दोघांनी मला घाम फोडलाय. आता मी यांचा घामच काढतो बघ. आज रातच्याला यांना गोठ्यातच बांधून ठेवतो म्हशी शेजारी. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा.
ती पोलीसवाली बाई जर सत्याची बायको असेल ना तर काय मग कारवाई होणार नाही. ती काही तिच्या सासूच्या विरुद्ध कारवाई करणारच नाही. बरोबर रे तुझं. मेवणे कुठे? अनिल, लय भारी काम केलं बघा माझं तुम्ही. हो धन्यवाद धन्यवाद. हा काय एवढी आनंदाची बातमी? कुणाचे एवढे धन्यवाद मानताय? अहो दाजी लय भारी बातमी घेऊन आलोय बघा. लय भारी न्यूज आहे. सत्याने निवडणुकीतून माघार घेतली का की सत्याचा कोणी काटा काढला? अहो नाही हो दाजी, तुम्ही की नाही त्यातच अडकून असताय बघा. अजून त्याच्यापेक्षा बी भारी बातमी आहे. अरे मग सांग ना लवकर. आपल्या प्रचार सभेला की नाही सलमान साहेब येणार आहेत. हा, तो कोण आहे? सलमान खान. तू पण ओळखतेस? अहो त्यो सलमान खान हो. हुड हुड दबंग 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 हुड हुड दबंग. तो पिक्चर वाला. याचं सांग ना. उगाच माझ्या मनात जरा डाऊट मारला. शाबास शाबास शाबास. तुला नाही, तुझ्या भावाला शाबासकी द्यायला पाहिजे. काय बातमी आणलीस? तो प्रचार करणार आहे आपला. हा आपल्या प्रचार सभेला येणार जो. हे ऐकलं का पोरांनो? प्रचाराला सलमान खान येणार आहे. चला अख्ख्या साताऱ्यात बॅनर लावा. फक्त साताऱ्यातच नाही, संपूर्ण राज्यात चर्चा झाली पाहिजे. सत्या, कधी फ्री होणार आहेस तू आज? माहित नाही. फ्री झाल्यावर मला कॉल करशील? का कॉल करू मी तुम्हाला? सत्या, एवढ्याशा गोष्टीवरनं एवढं चिडायला काय झालं? वाघमारे, एवढीशी गोष्ट तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. एक बायको म्हणून माझं काहीतरी मत असू शकते ना, तेच बोलले. एवढं काय चुकीचं केलं? वाघमारे सॉरी, मी सुगत जास्त सिरियस झालो. हे बघा, तुम्ही रडू नका. मी बाकी काय बी बघू शकतो, पण तुमच्या डोळ्यात पाणी कधीच बघू शकत नाही. मम्मी, 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 मम्मी. ए सपने, अगं जरा असती दबाना घे की जरा दमाना. नीट सांग काय झालं? तुम्हाला कळलं का? मुकादमाच्या प्रचाराला कोणाला बोलवलंय ते? कोणाला बोलवलं? सलमानला बोलवलंय. सलमानला. आपल्या सत्याची कटिंग करायचं ते सलमान भाई. काय सपने तू? हो नाही सलमान. नाक पुसणारा कोण सलमान बाबा यायचा आता? मम्मी कसं सांगू तुम्हाला? थांबा. आठवलं. हुड हुड दबंग 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 हुड हुड दबंग. नाचताय काय माझ्या बरोबर? सलमान. अयो, पिक्चर वाला सलमान खान. हाँ, हम शादी वाला सलमान खान. हाँ, प्यार किया तो डरने वाला सलमान खान. क्यों? मैंने प्यार किया वाला सलमान. त्योच. हळू. तेच तर सांगते कधीपासूनच. एवढा मोठा हिरो त्यांनी बोलवल्यानंतर आपल्या प्रचाराकडे कोण बघायचं? आपलं डिपॉझिट होतंय जप्त. नाकाला शेंडा हुबला कुठली. पण म्हणजे आता आपण बी ताकद लावली पाहिजे बघा. आपण बी कुठल्या तरी हिरोला बोलवलं पाहिजे. सपने, आताच्या लेटेस्ट सिरियल चालत का नाही? त्या फेमस सिरियल मधला एखादा हिरो बोलू बघा आपण. एखादा तर ओळखीचा घावलंच आपल्याला. हो मम्मी, सिरियल वाला नाही, तोडीस तोड पाहिजे बघा. तोडीस तोड म्हणजे कोणतरी बॉलिवूड वालाच बघितलं पाहिजे बघा. बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड, टॉलिवूड. हा, पुष्पाला बोलवायचं का? झुकेगा नाही साला, झुकेगा नाही. नाही त्याला मराठी कळत नाही, पण जाऊ दे. हो बरं काहीच का. आणि ते झुकेगा नाही साला म्हणल्यावर ते परतर बी करायचं नाही आणि झुकायचंच नाही ना. ते असं ताट उभा राहील.
नग नग आपल्याला का नाही प्रचार करणारा माणूस बोलवायचा आहे. शी बाबा, कोणाला बोलवायचं? सत्या ए बघण्या, इकडे. एकदम टाइम आलास बघ. बस बस. बोल की. मला सांग, आपल्या प्रचार सभेची तयारी कशी काय सुरू आहे? अगं मम्मी जोरदार तयारी चालू आहे. ते सत्याला सांगायला आलतो आता. हा, पण त्याच प्रचार सभेच्या तयारीमध्ये एक इन्स्टंट इमर्जन्सी चेंज करायचा आहे. मम्मी तू फक्त सांग काय चेंज करायचं. 0 मिनिटं सगळं चेंज करून टाकतो तर. काय स्टेज बदलायचं का पाठी फक्त बॅनर बदलायचा का तुझा फोटो बदलायचा का तुझं भाषण बदलायचं? फक्त सांग. 0 मिनिटं सगळं करून टाकतो. बलम्या, असलं फटफुस चेंज नाही करायचं. मग? आपल्याला का नाही प्रचार सभेसाठी शाहरुखला बोलवायचं. शाहरुखला भारी चालतंय. अगं मम्मी त्या शाहरुखला कशाला बोलवतेस? अगं दारून पडलेला असतो साताऱ्यात त्यो. शाहरुख साताऱ्यात पडलेला असतो. कुठला शाहरुख? शाहरुख म्हणला त्यो. मृद्या त्यो नाही. अरे ते पिक्चर मधला शाहरुख खान. शाहरुख खान. काय बोल पिक्चर झाला का तुला? अगं मम्मी शाहरुख खान त्यो शाहरुख खान पिक्चर मधला किरण त्यो. अगं मम्मी तुझं सगळं ऐकतो म्हणून काय बी सांगणार आहेस का तू आता? शाहरुख खानला बोलवायचं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? आपल्या सगळ्यांच्या किडनॅप केल्या ना, तेव्हा कुठं त्याच्या पीएचा नंबर भेटेल. शाहरुख खान बोलवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तू का नाही पैशाचं टेन्शन घेऊ नकस. त्याचा इंतजाम मी करते. तू फक्त त्याला कसं बोलायचं ना ती बघ. अगं नाही मम्मी तसं करता येत. मला का नाही शक्य? अगं शक्य नाही तर ते. तू माझं ऐक. अगं, नाही शक्य मला मी मग सांगते काय करायला. झालं? कसला गोंधळ चाललाय? सत्या, ह्या बलम्याला सांग तुला तिकीट मिळालं नाही म्हणून हे नाराज आहे माझ्यावर. आणि माझा रागरा बी करतोय आणि माझ्या प्रचार सभेची काम बी करत नाही. बलमा, तुला काय सांगितलं मी? मम्मीचा प्रचार जोरदार झाला पाहिजे. अरे ऐकतोय मी सगळं, पण मम्मी काय म्हणते माहिती का? ऐकायचं मग ते, आणि पुढे काहीच बोलायचं नाही. मम्मी जसं सांगल तसाच प्रचार झाला पाहिजे. हा ठीक आहे. माझा लेकरा बरं मम्मी चल, उशीर झालाय, आम्ही निघतो. चला वाघमारे चला. आता कोण येणार? शाहरुख खान. आपला प्रचार कसा होणार? असा होणार. आली चप्पल, येणार चप्पल, निवडून द्यायची आपल्याला चप्पल. फोन आला. हॅलो शाहरुख खान. ए पप्या, चहा दे. चहा नाही, कॉफी दे. मग कॉफी नाही, लेमन टी दे. मग लेमन संपलेत. हाय काय मग किटली शिगडी दे वाड्यात फेकून बंद कर सगळे. किती दिवस झालं उधारी आहे तुमची? पैसे द्या ना. अख्ख्या पोलीस स्टेशन मध्ये तुमची एकट्याची उधारी आहे. लका 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 कुठं पळून चालली? हा देतो लवकर दे चहा. चल. नाही आधी उधारी द्या. ए यार लिहून ठेव की, एवढं काय त्यात लिहून ठेव. लिहून 2 वह्या संपल्या माझ्या. किती दिवस झालं देतो म्हणताय. मांडून ठेव. अहो लग्न होणार आहे, माझा संसार आहे. हा पैसे लागत नाही तुय मला. तुला टपरी चालवायचे ना? हा उकाड्यानं चहा दे. चमकी ठीक आहे. नाही ठीक आहे. कुठं नाही येतो आतमध्ये जाऊन. जाधव साहेबांना सांगतो उधारीच राहिलंय, काही दे नाही तुम्हाला. थांब रे थांब. अरे पप्या, मी बघत होतो तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना, आठवणीत किती तुझ्या उधारी माझी. तिकडे काय जायचंय? थांब तुला पैसे देतो. बघ हे घे आत्ताच, बाकीच नंतर देतो. आत्ताचे 10 रुपये? आत्ता तर राहू द्या, मागची सगळी उधारी द्या आधी तुम्ही. 2 महिने झाले राव, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. अरे देतो की ऑनलाईन तुला. नाही, पैसे द्या. मला नाही पाहिजे. नाही, मला नाहीच पाहिजे पैसे. अरे ऑनलाईन देतो. सगळी उधारी द्या, मग बघू आपण बाकी सगळं. अरे तू लका भावी नगरसेवक आणि पोलीस कॉन्स्टेबल एकत्र फिरताय. नाही,
नवरा आणि बायको एकत्र फिरताय, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रॉब्लेम काय नाही आम्हाला. लोकांच्या नजरेत काय, निवडणुकीतला उमेदवार आणि एक पोलीस वर्दीतल्या त्या पण हातात हात घालून फिरतात. हा मग काय नाही, पण अख्खं डिपार्टमेंट बदनाम होते, त्याचं काय? हो वाघमारे, तुम्ही तरी सांगा की. ओ खुसपुटे, जेव्हा चहावाल्याची उदारी बुडवता आणि जेव्हा टेबला खालनं पैसे घेता तेव्हा नाही का होत तुमच्या डिपार्टमेंटची बदनामी? हा बोला की खुसपुटे, का हो आता? हो खुसपुटे, बोला की आता. खुसपुटे, सत्या, हे बघ खुसपुटे साहेब, कसेही असले तरी आता जे बोलले ते बरोबर बोलले. काय? या घडीला तो एक उमेदवार आहे आणि एक पोलीस आहे. आपलं एकत्र फिरणं बरोबर नाही. वाघमारे पण सत्या, माझं ठरलं, निवडणुका होत नाही तोपर्यंत तू आणि मी पब्लिकली एकत्र फिरायचं नाही. ए पार्लरवाली, समजा भारीतलं प्रोडक्ट आणलेत ना, माझ्या सभेला शाहरुख खान आहे. शाहरुख खान तेव्हा का नाही, तुझ्यापेक्षा मी चांगली दिसली पाहिजे. हा तेव्हा तसं सुजे मला काय, म्हणजे माझी स्किन काय अशी तुकतुकीत, गुळगुळीत, चुकचुकीत, भुसभुशीत. बया काय का जमीन मिळतो खायला लागलं नाकाला शेंडा खोबल्यात कुठली, म्हणजे अशी स्किन मध्ये ग्लो केली पाहिजे. ग्लो म्हणायचं त्यांना, ग्लो. तीच मला बी थोडा मेकअप करा. ती सपने, तो शाहरुख खान माझ्या वयाचा आहे आणि सभा पण माझी आहे. तुला कशाला पाहिजे गावाला खोबल्यात कुठली? मम्मी, एक तो शाहरुख खान का नाही तुमच्या वयाचा नाही, तुमच्यापेक्षा मोठा आहे बघा, आणि तुमच्या बरोबर उभं राहायचं म्हणल्यानंतर थोडं तरी चांगलं नको दिसायला मी. तसं बी फार मेकअपची गरज नसते बघा मला. नाक नसताना शेंडा हानती. बरं तिला नुसतं असा टच कर, टच. सपने काय म्हणले तू? तो शाहरुख माझ्यापेक्षा मोठा आहे. हा मग तरी बी म्हाताऱ्या तुम्ही दिसताय. नका शेंडा तुझा. खोबला कुठली? नाही हे तसं नव्हतं म्हणायचं मला, चुकून. तू का नाही मला ती फॅशन कर. अँटी एजिंग म्हणजे काय वय वाढायला सांगतेस काय तू? नाही कमी करते, कमी. हा तीच. आणि अजून का नाही असं माझ्या मुग आहे का नाही असं कोर, अशा गोल 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 कोर. म्हणजे मी छान पाहिजे ना. स्ट्रेटनिंग करून घे केसांना. ही जी सांगते ती समज कर काय. सामान काढतावर. मम्मी साहेबांचा इकासाची हम्मी, मम्मी साहेबांचा इकासाची हम्मी, मम्मी साहेबांचा. ए फुकटे, मला वाटलं होतं का तुझ्या अवस्थेतली अजून 4-5 माणसं गोळा करून आणशील. ही तर माझीच माणसं आणलेत तू. अहो मम्मी साहेब आम्हाला या रस्त्यात भेटल्या आणि म्हणाल्या की आम्ही मम्मी साहेबांच्या मेन कार्यकर्त्या. मग म्हटलं चला आमच्या बरोबर, आम्ही पण तिकडेच निघालोय. कसं आहे सरविनबाई, आणणार की वस्तीतली बी माणसं आणणार, 4 नाही समधी वस्तीच आणणार. पर कसं हाय, एवढी समधी माणसं आणायची म्हणल्यावर काय तर किंमत मोजायला लागते व. फुकट कोणी आला बसले आजकाल. हा ना, म्हणजे कसं आहे, ही तुमची माणसं आहे, ही तुमच्या पैशाच्या चावीवर आपोआप चालतात. पण वस्तीतली माणसं, त्यांना पैशाची चावी द्यायला लागेल ना. आणि आम्ही पण काम करू, पण आमचे हात असे बळकट झाले पाहिजे. ये हात मी कुछ दे दे मम्मी साहेब. बरं सपने. हा फुकटे, तुम्हाला काय म्हणायचं का नाही, चांगलं कळलंय मला. जर तुमच्याकडून मला काय फायदा झाला नाही का नाही, तर मग बघा जी मी रक्कम दिली का नाही त्याच्या चौपट वसूल करीन, चौपट. ती येळच येणार नाही. माझ्या वस्तीतली एक ना एक मत तुलाच. तू टेन्शनच घेऊ नकस ग, रत्ना काटेचा शोभूत आहे. अगं नाही ग माझी राणे,
तुझ्याशिवाय गोड आहे का कोण माझ्यासाठी सांग बर. नजर नको लागायला पावसा पाण्याचं माझ्या पाखराला. नजर नाही लागली पाहिजे. थांब 1 मिनिट, कामगार आला ना. अरे तुझं लक्ष नाही निदान माझं तरी लक्ष राहू त्याच्यावर. आणि बबडू काय आणि जानू काय तिकडे जाऊन बोलत बस. तुझ्या नादाने गिरा घ्यायचं नाही ते. ए हँगोर लय उडू नको. संदेशनी एक जनाड दे. मालकाला असं बोलतो का? सब दिसणे काना करते म्हणजे डेंजर आहे. इथला मालक मी आहे, कळलं का? आधी कोण होता तू? पाकिट मार. आता कोण आहे? चहावाला. आता पाकिट मारी करायची नाही, कळलं का? आता तू चहावाला आहे. त्याच्यामुळे इथं इमानदारीने काम करायचं. दिवसभर पळपळ पळायचं, राब राब राबायचं आणि पैसे कमवायचे, कळलं का? जर आगावपणा केला, उशिरा आला, पैसे कापीन, पगार मिळणार नाही, कळलं ना? गोळ घापळा करायचा नाही, पैसे काढायचे नाहीत. इमानदारीने जे काय ते असेल सांगायचं मला, कळलं का? हा, आणि दुसरी गोष्ट, सत्यादादा आणि मंजूताई म्हणजे माझ्यासाठी दैवत आहे. आणि माझ्यासाठी दैवत आहे म्हणून आजपासून तुझ्यासाठी बी दैवत आहे. हो. ते म्हणतील ती पूर्व दिशा. काय? हो. हा, कळलं ना? हुशार काय मारणार? 4 चक्की पटकन. दे चल, पटापटा काम करायची. शाहरुख 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 शाहरुख. हा, असं जरा टाईट मध्ये ठेवावं लागतंय, न तर कामगार मग लाडवतात. दादा अरे काय बलमा दादा, कसा चालू आहे मम्मी साहेबाचा प्रचार? अरे एक परीच पप्या हमाली परवडली, पण मम्मी साहेबाचा प्रचार नको. काय तर म्हणत शाहरुख खानला बोलवायचं प्रचारानं. शाहरुख खान तो काय कंदी पेड आहे? दुकानात गेलो 1 किलो शाहरुख खान द्यावं, नाही तर एक काम करा, आधी चवीला द्या. हा, चांगला गोड आहे शाहरुख खान, 2 किलो द्या. असं आहे का ती? शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान. परवाच दिसलं होतं की मला गाडीवरनं जात होतं. कोण? तो पंक्चरवाला सारख्या. अरे तो पंक्चरवाला सारख्या नव रे, शाहरुख खान. नट नट ते हिरो मुंबईचा शाहरुख खान. पिक्चर मधला त्यो किरण त्यो. हा, काय तू टेन्शन घेतोय अरे बालमा दादा? हे तर टेन्शन घेऊन बसला बे. शाहरुख खान कुठं आणू? शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान. शाहरुख खान माझ्या वर्गात होता का? शाहरुख खान माझा दोस्त आहे. शाहरुख खान आपल्या सगळ्यांना किडनॅप केले तरी शाहरुख खान याचा नाही. बलमा काय काय शाहरुख खान काय? अहो आता काय सांगू वहिनी तुम्हाला, मम्मीची काय बी फरमाईश असतात. ती म्हणते प्रचारात शाहरुख खान बोलवायचा का? तर त्या मुकादमानं सलमान खानला बोलवलं म्हणून. आता कुठं आणू शाहरुख खान? अरे बलमा दादा, अरे इथं पप्पे शेट असताना तू कशाला टेन्शन घेतो? शाहरुख खानला बोलवायचं ना हिरोला. संपला विषय. यो पप्या शेट तुला आता शब्द देतोय, शाहरुख खान प्रचाराला येणार म्हणजे येणार. काय सांगतोस खरंच? हे कार्यक्रम असतात ना, कार्यक्रमाला हिरो हिरोईन बोलवतात. ते कार्यक्रम करणारा, मॅनेज करणारा माझ्या ओळखीचा एक माणूस, 0 मिनिटात त्याला संपर्क साधतो, शाहरुख खान सगळं बोलायला सांगतो आणि त्याला बोलून घेऊन येतो मी. बरं बरं बरं, बस बस बस, ऐक आता लय फुशार का मारत बसू नको. लगेच त्या माणसाला कॉल कर, शाहरुखचे बोलणं करून टाक. अरे 2 मिनिटात करतो. शाहरुख खानला बोलवायचं आणि तू पप्पे शेट असताना टेन्शन घेतोय. हॅलो शेठ, अहो ते प्रचाराला आपल्याला सारख्या पाहिजे. हा, खान सारख्या. हा, पैशाचं कशाला टेन्शन घेताय? अहो नाही, मी देईल की कोणाकडनं तर घेऊन.